गेले 2-4 दिवसापासून शिंदेसाहेब माझ्या संपर्कात आहेत, परंतु जशी आपली समस्या आहे, अख्खा महाराष्ट्र या समस्यांनी ग्रस्त आहे। सगळीकडे प्रश्न जे उत्तर कुठंच कोणाला काही सापडत नाही। मी तुमचा GR वाचला, 14 मार्च 2024चा GR आहे आणि 38,000 कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करा असा शासनाने GR काढून शासनच अंमलात आणत नसेल तर या शासनाला काय शासन केलं पाहिजे असा प्रश्न तुमच्या मनात आहे। आणि असं काहीतरी करावं लागणार आहे असं मला पहिल्यापासून माहित होतं, म्हणून मी माझ्या पक्षाचं नाव सनईत छत्रपती शासन असं ठेवलेलं आहे। मी हा पक्ष रजिस्टर करा आणि छत्रपती नावाला पण ऑब्जेक्शन लोकांनी घेतलं होतं दिल्लीमध्ये आणि शासन शब्दाला पण घेतलं होतं, पण त्या सगळ्यांना पुरून उरून कोर्ट कचेरीची लढाई करून मी छत्रपती आणि शासन हे दोन्ही शब्द आणलेले। तुमच्यासारखंच आंदोलन म्हणजे तुमच्यासारखेच काही मला महिला भगिनी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये टॉयलेट साफ करणाऱ्या म्हणजे स्वच्छता कर्मचारी भेटल्या, 350 महिला होत्या, त्यांचे 2-2 महिन्याचे पगार आणि PF पालिकेने दिलाच नव्हता। मला शुक्रवारी त्यांचा फोन आला, 5 वाजता आम्ही निगडीमध्ये भेटलो। दुसऱ्या दिवशी शनिवार होता, शनिवारी दुपारी 2 वाजता मीटिंग लावली, पुढच्या 20 मिनिटांमध्ये त्या 350 महिलांचे पगार तयार होते। त्याच्यानंतर महानगरपालिकेत फायर ब्रिगेडमध्ये काम करणारे 250 मुलांचे पगार झालेले नव्हते। त्या अधिकाऱ्याला फोन केला आणि पुढच्या 4 दिवसात सगळ्या मुलांचे पगार मिळाले होते, त्यांच्या अकाउंटला जमा होते। असाच एक अनुभव मगाशी शाहबुद्दीनने माझ्या लक्षात आणून दिला। आशा सेवकांचं एक आंदोलन चालू होतं, यांनी पण त्यासाठी खूप चांगले प्रयत्न केले। डायरेक्ट मी जाऊन गोफणेंची हजेरी घेतली की म्हणजे तुमच्या घरी माणसं असतील, तुमचं कुटुंब चालवणार कोणतरी असेल, यांचं पण काहीतरी बघा। त्यातल्या जवळपास 70 ते 80% महिलांचे पगार आतापर्यंत झालेले आहेत। चौथा नंबर तुमचा आहे, चौथा नंबर तुमचा आहे। हा म्हणजे कोविड सारख्या काळामध्ये जेव्हा लोक आपले आईबाप विसरत होते, मेलेले आईबापाची आस्ती घ्यायला सुद्धा येत नव्हते, आपले मेलेले आईबाप म्हणजे शेवटचं त्यांची काय पोझिशन आहे हे बघायला सुद्धा दवाखान्यात फिरकत नव्हते, अशा वेळी काम केलेल्या कर्मचाऱ्यांचं सुद्धा जर महाराष्ट्र शासन परमनंट करत नसेल, पगार देत नसेल, तरी कोविड पेक्षा भयंकर रोग या प्रशासकीय यंत्रणेला झालेला आहे असं मला वाटतं। आणि जेव्हा तुम्हाला गरज होती त्यावेळी तुम्ही काय काय गोड बोलले, काय काय आश्वासनं दिली, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडक्या बहिणींना फुकट देतात सर, इथं कष्ट करून सुद्धा पगार देतात। या देशाची हीच खंत आहे। म्हणून मी जे काय भांडतोय, गेले 6 महिन्यापासून माझं हे राजकीय जीवन मी सुरू केलेलं आहे, मी जे काय भांडतोय त्या सुशिक्षित लोकांच्या वतीनेच भांडतोय की काम करणाऱ्याला पगार नाही आणि बसून खाण्याला सगळं काय ऐकतं मिळतंय। म्हणजे जो काम करतोय, टॅक्स भरतोय, जो 8-8, 10-10 तास राबतोय, त्याला लाईट नाही, पाणी नाही, शिक्षण नाही, आरोग्य नाही, काय नाही, आणि जो नुसता पडून खातोय त्याला बसून सगळं काय द्यायची तयारी आहे। आणि त्याला म्हणायचं लाडका भाऊ, लाडकी बहीण, लाडके जावई पण योजना चालू करतील असं मला वाटतंय। मग लाडके साडू, लाडके पाडू, लाडके झाडू, काय काय करतील। ऐकतं बसून खाण्याची सवय ज्या ज्या समाजाला लागली तो देश बर्बाद झालेला आहे। आणि ह्या चुकीच्या सवयी फक्त मताच्या लालचेपोटी हे करतायत, हे थांबवण्यासाठीच मला राजकारणात नियतीने आणल्यावर का मी कधी आयुष्यामध्ये विचार केला नव्हता की मला राजकारणात यावं लागेल। पण या शहराचे एवढे प्रश्न आहेत, नागरिकांच्या एवढ्या अडचणी आहेत की मी जाईल तिकडे मला दिवसाला 300-300 फोन येतात, हा प्रश्न आहे, तो प्रश्न आहे। मला जेवढे हाताळता येईल तेवढे मी हाताळतो। पालिकेमध्ये मी उभ्या लोकांचे प्रश्न सोडवतोय। आता पालिकेत अशी पोझिशन की माझी गाडी आली म्हणली की सगळे अधिकारी आपापल्या जागेवर जाऊन बसतात आणि नागरिक पण एवढे चतुर झाले, ते डायरेक्ट माझंच नाव सांगतात, सरांना घेऊन येऊ का, तेव्हा तुझी फाईल सांग, ताबडतोब त्या फाईलवर सही करतात। एवढं काम तर इथपर्यंत आपण आणलेले। या शहराचे बरेचसे प्रश्न आपण मार्गी लावत आणलेत। बरं झालं शिंदे साहेब तुम्ही मला एका मोठ्या प्रश्नाच्या दिशेने आणलेले, आणि मला हे नेहमी आवडतं, जे इतरांकडून सुटत नाही तसेच प्रश्न माझ्याकडे आणत जा, कारण माझ्यात ती क्षमता आहे, हे नियतीने घडवून दाखवलेलं आहे। मी कॉमर्सचा प्राध्यापक आहे, मी इतिहासकार म्हणून शिवाजी महाराजांवरती सर्वात जास्त पुस्तकं लिहिल्यात। आणि 2023ला मी अमेरिकेमध्ये गेलो होतो, ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी भाषण केलं त्या शिकागो धर्म परिषदेत गेल्या 130 वर्षात भाषण केलेला दुसरा माणूस मी आहे। आणि तिथून अमेरिकेतून मी परत आल्यानंतर इथे मला नियतीनं राजकारणात यायला भाग पाडलं, मला पक्ष काढावा लागला, तो कदाचित ज्याच्यासाठीच की शिवाजी महाराजांचा हा वारसा पुढे चालत असताना या रयतेचे अश्रू पुसण्यासाठी कुणीतरी मैदानात आलं पाहिजे, आणि त्या दिशेने मी चाललेलो आहे।
आज 38,000 लोक म्हणजे 38,000 कुटुंब आहेत. आज 10-20 वर्ष त्यांनी सर्व्हिस केलेली आहे आणि ज्याची 10 वर्ष सर्व्हिस झाली आहे त्या सर्वांना परमनंट करा असा 14 मार्च 2024चा आदेश आहे, शासन आदेश आहे. असं नाही की कुणी तोंडी आश्वासन दिले, कुणीतरी तोंडी भाषणात बोलले. शासनाचा आदेश आहे आणि शासनाचा आदेश ज्यावेळी लोक पाळत नाहीत त्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी आतापर्यंत सेक्शन 80 CPC या अंतर्गत नोटिसा दिल्यात. मी पुण्याच्या कलेक्टरला नोटीस दिली आहे, मी पालिकेच्या कमिशनरला नोटीस दिली आहे. म्हणजे या महाराष्ट्रात माझी एकच ओळख आहे, कमिशनर कलेक्टरला नोटीस देणारा माणूस. आणि मी जेव्हा पण सरकारी कार्यालयात जातो माझ्या आता GRच असतो. जेव्हा तो अधिकारी आम्ही बोलतो त्यावेळी त्या गणवायला बघतात. अधिकारी म्हणजे नागरिकांचा प्रश्न कसा सुटणार नाही हे पटवून देण्यासाठी एक्सपर्ट झालेले लोक, एक्सपर्ट झालेले लोक. म्हणजे ते ज्यावेळी ते मसुरीला पाठवतात ना, एक IAS पास झाले ना, IAS IPS, की 6 महिने त्यांना मसुरीला पाठवतात आणि त्यांना अशी काही जडीबुटी विद्या पासतात की नागरिकांशी बोलायचं नाही, नागरिकांमध्ये मिक्स व्हायचं नाही, त्यांचे प्रश्न जाणून घ्यायचे नाही आणि फक्त लाट साहेबासारखं कोटबूट घालून बसायचं. असे कोटबूट घालून बसणारे अनेक कलेक्टर कमिशनर लोक नंतर बुटाने हाणणार आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. नागरिकांचे प्रश्न सुटले नाहीत तर नागरिक कुठल्याही स्तराला जाऊ शकतात. आपल्या शेजारच्या 2 देशातले श्रीलंका आणि बांगलादेश मधले राष्ट्रपती पंतप्रधान लोकांनी पळवून लावलेत, त्यांच्या देशात पळवून लावलेत. हा, ती तशाच प्रकारचा असंतोष लोकांमध्ये निर्माण होईल जर तुम्ही त्यांचे 10-10 वर्षे 20-20 वर्षाची सेवा असून त्यांना परमनंट करत नसताल, त्यांना योग्य त्या सुविधा देत नसताल, PF नाही, बोनस नाही, काहीच देणार नसताल, तर हे असंतोषाकडे जाणार लक्षण आहे. एका 38,000 लोकांचा प्रश्न आहे. डेफिनेटली आपण इथं तर हाताळूच, आपण मुंबईला आझाद मैदानावर पण जाऊ, पण त्याच्या अगोदर एक तुम्ही 4-5 लोक माझ्यासोबत चला. डायरेक्टली तुमची मीटिंग आरोग्य मंत्र्यावर लावून द्यायची जबाबदारी माझी. आणि आपण प्रकाश आंबेडकरांना भेटल्यानंतर जर प्रकाश आंबेडकरांनी काम केलं नाही तर मी त्यांना जाहीर सांगेल, आजपासून मी तुमचा मित्र नाही आणि तुम्ही माझे मित्र नाही. मग खुल्लम खुल्ला काय युद्ध व्हायचे ते सुद्धा होतेत. आणि आंबेडकर साहेबांनी जर काही कमी केलं तर लगेच त्या दिवशी आपली गाडी ठाण्याच्या दिशेने जाईल आणि एकनाथ शिंदे साहेबांकडून आपण प्रश्न सोडून देऊ. नाही, आपल्या देशात एक परिस्थिती अशी आहे की रडलं नाही तर आई सुद्धा दूध पाजत नाही. काय सांगतो तुम्हाला, सांगतो ही नॉर्मली घराघरातली परिस्थिती आहे. सरकारचं एक धोरण असं असतं की जेवढं टाळता येईल, जेवढं ढकलता येईल, जेवढं पोस्टपोन करता येईल तेवढं करायचं. जे अंगावर येईल त्याला लगेच म्हणायचं हा तुमचं लगेच करतो. तुम्ही आतापर्यंत अंगावर गेले नाही, तुम्ही शिंगावर घेतलं नाही म्हणून तुमचं काम झालं नाही, हे तुम्ही समजून घ्या. 20,000 झाले, 20 वर्ष झाले. हे बघा, हे भत्ता भेटताना परमनंट कर्मचाऱ्याला एकही अट टाकलेली नसते, पण दर वर्षाचं वेतन वाढ करताना आम्हाला जे मानधनात 5% वाढ दिली जाते त्याच्यावर सुद्धा फूड एक्सलंट आम्हाला पगार वाढ सगळे अधिकारी लोकांच्या हातात आहे की ते तुम्हाला द्यायचं की नाही द्यायचं, कसं असतं त्यांच्या मनाची मानसिकता. प्रश्न तुमचे अनंत आहेत, त्याचे कंगोरे पण अनंत आहेत. लोकशाहीमध्ये एकच व्याख्या चालते, ज्याच्याकडे जेवढी टाळकी, काय जेवढ्या टाळक्यानी, मी टोळकं म्हणतोय, टाळकी पण म्हणतोय, तुम्ही डोकी जेवढी दाखवणार, तुमचा मॉब जेवढा दाखवणार ना तेवढं लगेच मंत्रालयात तुमच्या कागदावर सही होत असते, हे तुम्ही समजून घ्या. तुम्हाला सरकारला वाचवण्याचे म्हणत नाही, वाचवण्याचे प्रयोग त्यांनी करायचे असतात. वाकवण्याचे 2च हक्क अधिकार आहेत, 2 संधी असतात. एक मतदानातून दाखवून देणे तुमचा रोष, आणि दुसरं डायरेक्टली मंत्रालयाला घेराव घालणे. आमची मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही हे करू आणि ते करू असं तुम्हाला सांगावं लागेल. आता परत ते मराठा आरक्षणाचा विषय सुरू होणार आहे, तुमच्या लक्षात आला असेल. एकच माणूस उपोषणाला बसला, अख्खं शासन त्याकडे पळत जात होतं रोज. काय मागण्यात, काय मागण्यात, मागून देऊ, पुढून देऊ, वरून देऊ, खालून देऊ, कुठून देऊ, असं सगळं चालू होतं की नाही. अण्णा हजारे पण उपोषणाला बसले होते, बरोबर. सरकार त्यांच्याकडे पळत जायचं. असं काहीतरी तुम्हाला एकतर उपोषणाचं हत्यार किंवा मॉब सायकलीचं हत्यार हे वापरल्याशिवाय सरकार झुकत नाही. पुढची स्टेज तीच आहे आमची, ती करूया आपण. एकदा आपण मीटिंग करू, लक्षात आणून देऊ. जर त्यांच्या लक्षात आलं नाही मग त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी काय लक्षणीय कृती करावी लागते ती आपण सगळे करू शकतो. थोडासा वेळ काढावा लागतो. लक्षात घ्या, आपण इथे बसून किती जरी चर्चा केल्या तरी आवाज तिथपर्यंत जात नसतो. तुम्हाला सोशल मीडियाची ताकद वापरायला लागते, कारण तुम्ही ह्या बातम्या द्यायला गेले तर पेपरला, टीव्हीला एवढ्या बातम्या येणार.
म्हणजे जसं काय तुमचा प्रश्न छोटासा आहे, हे तुम्ही समजून घ्या. टीव्ही वाले ह्या बातम्या लावणार नाहीत. सासूने सुनेला जाळून मारलं हे बातमी रोज दाखवणार बरं का. ऐका, हा म्हणजे दारूच्या नशेत एकाने कोयता मारून ह्याचा खून केला त्याच्या बातम्या दिवसभर, पण 38,000 लोकांचे प्रश्न 25 वर्षापासून सुटत नाहीत ही बातमी कधी येत नाही. किंवा छोटीशी बातमी की आरोग्य सेविकांचं आंदोलन, बरोबर. हे सगळं जे ना, ज्या देशातला मीडिया भ्रष्ट त्या देशातली सगळी यंत्रणा भ्रष्ट असते. आणि मीडिया भ्रष्ट म्हणजे तुम्हाला सोप्या गोष्टी सांगतो, ज्या बातम्या दाखवायच्या त्या अजिबात दाखवायच्या नाही, आणि ज्या बातम्या तुम्हाला बघायची इच्छा नाही त्या सारख्या. टीव्ही चालू केली तीच बातमी, टीव्ही चालू की तीच बातमी. मला सांगा ना, मला सांगा, एखाद्या माणसाचा जावई एखाद्या बाईचा नवरा कुठेतरी एखादी पार्टी करतो त्याच्या बातम्या आठवडाभर. आता मला सांगा, मीडियाची ही प्रांजल भूमिका योग्य आहे का? अजिबात नाही. प्रांजल भूमिका योग्य आहे काही? कोणाचा जावई कोणाचा नवरा आम्हाला काय घेणं द्यायची? आमच्या प्रश्नाबद्दल बोला ना. आमच्या मुलांना शाळा पाहिजेत, आम्हाला रोजगार पाहिजे, आम्हाला परमनंट करायचे, आमच्या आरोग्याचे प्रश्न आहेत, याच्यावर नाही. सिंगापूर सारख्या देशामध्ये अधिकृतरित्या तिथल्या ली क्यून क्यू म्हणून प्राईम मिनिस्टर होते, PAP पार्टी होती त्यांची, पीपल ऍक्शन पार्टी. जसं आता तुम्ही ऍक्शनला उतरली नाही, लोकांनीच रस्त्यावर यायचं, लोकांनीच प्रशासन हातात घ्यायला सुरुवात केली. त्यांनी सत्तेत आल्यावर पहिला कार्यक्रम काय केला माहितीये का? की सगळे टीव्ही पेपर बंदच करून टाकले, की यांची गरज नाही, आम्हाला गरज नाही. एक तर चांगल्या बातम्या दाखवायच्या नाही, दाखवायच्या सगळ्या उलट्याच बातम्या. बाहेर गेले की माणसाला भीती वाटली पाहिजे, इकडे एवढी लफडी चालते, इकडे मारामारी चालते, इकडे हे चालतं. म्हणजे घरी बसून सुद्धा जगायला संधी द्यायची नाही. हा करप्ट मीडिया, चुकीच्या बातम्या दाखवणारा, याच्यामुळे आपला आवाज दाबला जातो. लक्षात घ्या, पूर्वी आपल्याला माहिती मिळण्यासाठी मेहनत करावी लागायची, आता खरी माहिती शोधण्यासाठी मेहनत करावी लागते. एवढ्या बातम्या आता इकडची बातमी तिकडची बातमी, त्यात ह्याची जाहिरात. मला सांगा, आमच्या आरोग्याचा प्रश्न आहे, शॅम्पूचं काय करायचंय? शॅम्पूची जाहिरात काय, तर टूथपेस्टची जाहिरात काय, तर साबणाची जाहिरात. म्हणजे पुस्तकाची जाहिरात कधी बघितली का? नागरिकांचा पगार वाढवला, बातमी आली का? एवढ्या लोकांना परमनंट केलं, बातमी आली का? नाही. म्हणजे बातम्या काय पाहिजे तुम्हाला? बातम्या काय पाहिजेत? फक्त भ्रष्टाचाराच्या बातम्या, आणि त्या पण उघड झाल्या. आणि त्यानंतर काय होतं त्या बातमीचं? बातम्या लावतात, आरडाओरडा होतो, घे पाकिट, बरोबर. कुठलंच प्रकरण धरास लागले का? किती भ्रष्टाचारांना शिक्षा झाली? दुबईमध्ये, सिंगापूरमध्ये भ्रष्टाचार केला की आयुष्यभर जेलमधून बाहेरच येत नाही. त्यामुळे कुणीच भ्रष्टाचाराच्या नादाला लागत नाही. इथं कुणीच जेलमध्ये जात नाही, त्यामुळे कुणीच घाबरत नाही. 100 लोकांवरती केस आहेत, एका माणसावर 100 केसेस, तरी तो रुबाबात बाहेर फिरतो. काय चाललंय हे? बरं, पोलिसांमध्ये जावं, पोलीस तक्रार घेत नाहीत, पोलिसांनी तक्रार घेतली, न्यायालयात टिकत नाही. न्यायालयात आता तुमचं शासनाचा जी आर आहे, शासनाचा जी आर जर शासन अंमलात नसेल, जायचं कोणाकडे? जायचं कोणाकडे? मला सांगा ना. बरं, न्यायालयात गेलं तर न्यायालय म्हणतं आमच्याकडे पहिल्याच 20 लाख केसेस आहेत, 2 कोटी केसेस, तुमचं काय करायचं? मग न्यायालयात लोकांना न्याय मिळणार नसेल तर लोकांना जनतेच्या न्यायालयात आपले प्रश्न सोडवावे लागतील. आपलेच प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील. आपण पहिले एकदा भेटू, आठवण करून देऊ, आणि त्यांनी पण नाही झालं तर ते कायम आठवणीत ठेवतील. अशा प्रकारचं आंदोलन करावं लागेल, कायम आठवणीत ठेवतील. आणि आपला मेंदू तर अशा वेगवेगळ्या कल्पनांची फॅक्टरी आहे. मी तुम्हाला असे काय आंदोलनाचे फंडे सांगेल की ते मंत्री स्वतः म्हणतील की आता आंदोलन थांबवा, आजपासून पगार चालू, पगारच चालू झाला पाहिजे, परमनंटच केलं पाहिजे. कारण तुम्ही लोकांचे श्रम घेताय, तुम्ही लोकांचे परिश्रम घेताय, लोकांचं आयुष्याची इथे सेवा झालेली आहे, तरी सुद्धा तुम्ही त्यांच्याकडे बघत नसताल तर ज्या हातांनी सेवा केलेली आहे, म्हणजे जास्त झालं ना तर जी आई आपल्याला खाऊ घालते ना, ती सुद्धा नंतर 2 रपाटे मारल्याशिवाय राहत नाही. तर मला वाटतं सरकारच्या पाठीमध्ये आता रपाटे मारायची वेळ आलेली आहे. हे बघा, आझाद मैदानात नुसतं बसून आपल्याला आझादी मिळणार नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, अशी काही वेगळ्या प्रकारचे आंदोलन करू की त्यांना लाज वाटली पाहिजे. मी एकटा असतो, ज्यावेळी व्हिडिओ काढतो ना मी एकटा असतो, पण एका तासाच्यात निर्णय होत असतो. माझ्यासोबत कधी टोळकं नसतंय, माझ्यासोबत कधीही 5-50 माणसं मी घेऊन जात नाही, एकटाच असतो, एक कॅमेरा. मला माझ्या एका खूप वरच्या पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी मित्रांनी सांगितलं की हे आमचे अधिकारी मित्र कागदाला घाबरत नाहीत, कोर्टाला घाबरत नाहीत, पोलिसांमध्ये ह्यांचं तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणलं मग ह्यांचं करायचं काय? तो म्हणला फक्त कॅमेरा घेऊन फिरत राहा, 6 महिन्यात सगळे वठणीवर येतील.
आणि तो IPS आहे बरं का. आम्ही दोघं कॉलेजला प्राध्यापक एकत्र होतो, नंतर ते दिल्लीला गेला, तो IPS झाला. आता ते इकडेच जवळपास राहतात, मी ओळख सांगणार नाही, तर पुढारी त्याच्या मागे लागायचे, अरे तू आमच्या पोकांनी कशाला एक माणूस बसवला आणून. तर त्याने मला सांगितलं की तू फक्त कॅमेरा घेऊन जा, कॅमेऱ्यात प्रश्न विचारायचे. ज्या दिवशी आपण कॅमेरा सुरू करतो ना, त्या दिवशी तुमचे प्रश्न सुटायला सुरुवात होतात, हे लक्षात घ्या. गेल्या आठवड्यात तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, महापालिकेच्या आयुक्तांनी मला सांगितलं की माझ्या चेंबरमध्ये व्हिडिओ काढता येणार नाही, हे असं तसं वगैरे बरं का. झालं आमचं सचिनच्या हातात त्यावेळी मोबाईल होता, पोलीस पण आमच्या सोबत होते, आणि माझा काही दिवशी भांडायचा मूड नव्हता. मी म्हणलं जाऊ दे, पण बाकीच्या मी चर्चा केली आणि पण म्हणलं ह्याची जिरवल्याशिवाय, ह्याचा माज मोडल्याशिवाय राहत नसतो बरं का. कमिशनर टाकली संध्याकाळी पोस्ट, व्हिडिओ टाकला, 8व्या मिनिटात अजितदादाच्या पीएचा फोन. काय झालंय सर सांगा. 20 मिनिटं फोन चालला, आणि काय चुकलं असेल तर आम्हाला सांगा, आम्ही पण बोलू, बरोबर. मी सांगितलं IAS असला तरी नीट बोलायला सांगितलं पाहिजे, आणि नागरिकांच्या प्रश्नाबद्दल तुमची जबाबदारी आहे असं सांगायला लागलं. 15 ऑगस्टला 3 माणसं मेली चेंबरमध्ये गेलेली, बरोबर. हा, अमिताभ बच्चनच्या दरवाजात पाणी साचलं त्याची बातमी. ऐका 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 ऐका, हेच तर तुम्हाला डायव्हर्ट करायची काम आहेत. त्या चेंबरमध्ये ती 3 माणसं गुदमरून मेल्यानंतर पुढच्या 15 मिनिटात त्या चेंबर पाशी पोहोचलेला पहिला माणूस आहे. फायर ब्रिगेड पोलीस पोहोचले, त्याच्याबरोबर मी पोहोचलेलो आहे, आणि पुढच्या 1 तासामध्ये मी तो व्हिडिओ रन केला, आणि पुढच्या 2 तासात शेखर सिंगला असं नाईलाजाने खुलासा करावा लागला. असं झालं तसं झालं. माझं म्हणणं असं आहे की तू इकडचे तिकडचे खुलासे करता तुम्ही, काय की BSNLचं हे आणि ह्याचं हे, याच्यापेक्षा तुम्ही तिथं जाऊन संवेदना दाखवायला पाहिजे होती की 3 गरीब माणसं तिथे मेलेली आहेत. दत्ता नावाचा माणूस आहे, साहेबराव नावाचा माणूस आहे, आणि अजून एक लखन नावाचा माणूस आहे. ही 3 माणसं मेली. तुम्ही त्याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबाचे अश्रू पुसायला पाहिजे होते. त्यांना लगेच 10-20 लाख रुपयाचे चेक त्यांच्या हातात द्यायला पाहिजे होते. 22,000 कोटीचा घोटाळा करता त्यावेळी तुम्हाला लाज वाटत नाही. ही पालिका 22,000 कोटीला लुटली, तेव्हा तुमच्याकडे पैसे आहेत, पण त्या गरिबांचे अश्रू पुसण्यासाठी 10-20 लाख रुपये तुमच्याकडे आहेत. म्हणून मी तो व्हिडिओ काढला, त्याच्यावर एक्सप्लेनेशन द्यावं लागलं. मला आवडता येत नाही शिंदे साहेब. निगडी पोलीस स्टेशनला गेले, पोलीस म्हणले आम्ही काय या भानगडीत पडणार नाही, तुमचा अर्ज द्या, ठेवा आणि निघा. आणि तो अर्ज तसाच आहे. आणि पेपरला बातम्या काय म्हणते का की नामदेवराव जाधव यांनी पालिकेची बदनामी केली, त्यांच्यावर गुन्हा दाखल. मी तुमच्या समोर भाषण करतोय, मला पोलिसांचा फोन नाहीये, मी काय पोलिसांना गेलो नाही, पण बातम्या कशाला व्हायच्या. म्हणून सांगतो मीडिया भ्रष्ट कसा आहे. मीडिया भ्रष्ट कसा आहे, माझ्यावर काहीच नाहीये, पण नुसतं यांच्यावर गुन्हा दाखल. अरे गुन्हा दाखल झाला तर लगेच वेबसाईटला झळकतं सगळीकडं, हे सेक्शन, हे कलम, अमुक दमुक. आणि माझं तर आव्हानच आहे, पालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी माझ्या विरुद्ध ना पोलीस स्टेशनमध्ये जाऊनच दाखवावं. नाही त्यांना कोर्टाचा दरवाजा दाखवला आयुष्यभर आणि जिरवली त्यांची. ते असं आहे, त्या 3 लोकांना तुम्ही न्याय देण्यासाठी पहिले जायला पाहिजे, कारण ते या शहराची स्वच्छता करणार. बरं 15 ऑगस्टला कोणाला जायला परवानगी नसते बरं का, तरी त्यांना तुम्ही त्या चेंबरमध्ये उतरवलं. चेंबर BSNL का पालिकेचा ह्याच्या वादापेक्षा ती माणसं मेल्यात त्यांना संवेदना द्या, त्यांच्या कुटुंबाला संवेदना द्या, त्यांना आधार द्या, त्यांना काहीतरी आर्थिक मदत द्या, त्यांच्या कुटुंबातील कोणाला तरी तिथं शासकीय सेवेत घ्या. हे राहिलं बाजूला, नामदेवराव जाधववर कारवाई करा. असे तुम्ही पोलिसांना गेले ना, रोज जा, मला काय फरक पडत नाही. आणि ज्या दिवशी मला पोलीस अरेस्ट करतील ना, सांगतो त्याच्यानंतर पुढल्या 5 वर्षात मी मुख्यमंत्रीच असणार आहे, मुख्यमंत्री असणार, सुट्टीच देणार नाही. मला कळतंय की तुम्ही अनेक वेळा उपोषण केल्यात, अनेकदा आंदोलन केलेत. आता मी तुमच्या सोबत आहे. पांडवांच्या वर एकच माणूस होता, पांडवांच्या वर एकच माणूस होता. परिणाम असा झाला, एकही कौरव शिल्लक राहिला नाही आणि एकही पांडव मेला नाही. एवढाच शब्द मी तुम्हाला देतो. तुमचं काही नुकसान होणार नाही, पण तुमच्या पदरामध्ये सगळा लाभ पाडून द्यायची जबाबदारी माझी. आणि तुमच्या समोर इथूनच मी आंबेडकरांना फोन लावणार आहे. धन्यवाद सर. आलं लक्षात? ही आपली कामाची पद्धत आहे. बघतो, करतो, मला तुमच्याबद्दल सहानुभूती आहे, मी तुमच्या दुःखात बोलून उपयोग नाही, कृती केली पाहिजे. आणि जमलं तर म्हणजे आता तर मी मॅडम आत्ता राजकारणात आहे, पण एक 20 वर्षापूर्वी आमच्या काही मित्राचं काम होतं. आपले वर्गीय साहेब त्यावेळी युनियनचे हे होते, दत्ता सामंत यांची मुंबईमध्ये एक मोठी कामगार युनियन होती. त्याचं सगळं काम बघणारे आमचे पक्षाचे सचिव येतं. आणि त्यावेळी एका कंपनीमध्ये 400 कामगारांचा प्रश्न तयार झाला. आणि जर त्या दिवशी सही झाली नसती कामगार मंत्र्याची, तर त्या 400 लोकांच्या नोकऱ्या गेल्यात जमा होत्या. मला सकाळी 10 वाजता ही गोष्ट कळल्याबरोबर आम्ही लगेच विधिभवन अधिवेशन चालू होतं, तिथे गेलो. एका आमदाराला भेटलो. तो म्हणला सर तुम्ही इकडे कसे काय आले? म्हणलं काम आहे म्हणून आलोय. काय काम आहे? म्हणलं मला विधिमंडळात जायचा पास पाहिजे. लगेच मी आणि माझ्या मित्राचा पास घेतला काढून, आतमध्ये गेलो. त्यावेळी जयप्रकाश दांडेगावकर कामगार मंत्री होते.
मी राजकारणात नव्हतो, मी साधा इतिहासकार होतो. ठीक आहे, मी जिजाऊंचा वंशज आहे, शिवाजी महाराजांच्या फॅमिलीतून आहे, हे सगळं आहे, ते बॅकग्राऊंड होतं, आहे, राहील ते. मी जेवायला बसले होते जयप्रकाश दांडेगावकर कामगार मंत्री. बरं, माझं तेवढं काही राजकीय अस्तित्व नव्हतं किंवा मी तेवढाही प्रसिद्ध नव्हतं जेवढा आता आहे, त्याच्यात 10% पण मी त्यावेळी नव्हतो. ते जेवत असताना मी त्यांच्या चेंबरमध्ये गेलो. ते म्हणले मी जेवतोय. म्हणलं साहेब, 400 कुटुंबाच्या रोजच्या जगण्या मरणाचा, जेवणाचा, जीवनाचा प्रश्न तयार झालाय, म्हणून मला तुमची एक सही पाहिजे. मला मानावं लागेल त्या माणसाला. जयप्रकाश दांडेगावकर कामगार मंत्री होते, हात धुतला त्या माणसाने आणि मी जो हातात कागद दिला त्याच्यावर ताबडतोब सही केली आणि संध्याकाळी 5 वाजेच्या अगोदर तो आदेश पारित झाला. त्या 400 लोकांची नोकरी वाचली. हे मी सगळं करू शकतो, करतो, याचं कारण माझं बॅकग्राऊंड पाठचं एकदम क्लिअर आहे. नाहीतर तुमच्याकडे ईडीची चौकशी बसवतो, सीबीआय पाठवतो, पोलीस तुमच्या घरी पाठवतो. माझ्याकडे घरी आले तर 2-4 पुस्तकं वाचून जावं लागतील. मी तसा मोकळा सोडणार नाही. त्यामुळे मला काय कोणाची अशी भीती वाटत नाही. एकदम खुल्लम खुल्ला फिरणारा मी माणूस आहे. माझ्याकडे बॉडीगार्ड पण नसतात, घोळका पण नसतो, टोळका पण नसतो. आपली फॅक्टरी आपल्या सोबतच असते, तेवढी पुरेशी असते. बरोबर. त्यामुळे आपण जाऊ. एक विनंती आहे सर तुम्हाला की आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही, ही गोष्ट. पण आमचे जे आता नवीन पण कर्मचारी लागलेले आहेत आणि जुन्यांना जोपर्यंत ऑर्डर देत नाही तोपर्यंत समान कामाने समान कामाला समानच दाम मिळायला पाहिजे. बरोबर आहे, बरोबर. कसं आहे, 17 महिन्याचा कालावधी. तुम्हाला जर झाडाची सावली पाहिजे असेल तर तुम्हाला झाडाच्या घेऱ्याखाली जाऊन बसावं लागतं. जर तुम्हाला मोबाईलची रेंज पाहिजे तर टॉवरच्या जवळ थांबावं लागतं. तसं या महाराष्ट्राचे सगळे प्रश्न जिथे सुटतात त्याचं नाव आहे मंत्रालय. आणि त्या त्या मंत्रालयाकडे ज्यावेळी तुम्ही सरकता, लक्षात घ्या, त्यावेळी त्यांना धडकी भरायला सुरुवात होते आणि मग बऱ्यापैकी ते प्रश्न सुटत असतात. जोपर्यंत तुम्ही केंद्रस्थानाला हादरा देत नाही तोपर्यंत तुमच्या कुठल्याही मागण्यांना फक्त येणार कुणीतरी लिंबू सरबत पाजणार. आम्ही तुमच्या ह्या मागण्या सकारात्मक आहोत बरं का, असे शब्द वापरतात ना की तुम्हाला असं वाटलं पाहिजे की संध्याकाळपर्यंत आपला कार्यक्रम तर संपला आणि जे गाडीत बसून निघून जातात ते परत तुमच्या प्रश्नाकडे फिरकून बघत नाही. त्यांना मॉब हाताळायचे खूप चांगलं ट्रेनिंग दिलेलं असतं बरं का. त्या लोकांमध्ये जाऊन कसं त्यांच्या बाजूनी बोलायचं. आम्ही तुमच्यातलेच आहोत. मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे, मला शेतकऱ्याची दुःख माहिती आहेत, मी पण नांगर धरलेले हातात. मग तुला बियाची किंमत का कळत नाही, खताची किंमत का कळत नाही बरं का. हे असे फक्त बोलायच्या सगळ्या गोष्टी असतात. तुमचं एकी हे बळ आहे ते तुम्ही कायम ठेवा. सगळे 38,000 लोक महाराष्ट्रातले हे तुमची एकीचं बळ आहे. सोशल मीडियाचा जास्तीत जास्त उपयोग करा. आलं लक्षात. तुम्ही इथं बसून त्यांच्यापर्यंत आवाज पोचणार नाही. एक तर सोशल मीडियातून तो जाईल. टीव्ही वाले तर पहिले तुमच्या बातम्या लावणार नाही. कधी म्हणे तुमच्या प्रश्न आम्हाला काय इंटरेस्ट आहे, आमचे प्रश्न वेगळे आहेत. बरोबर. पेपरवाले टीव्हीवाले आपल्या बातम्यासाठी नसतात. ते राजकीय लोकांचं म्हणजे त्यांचं कुत्र जरी मेलं एखाद्या पुढाऱ्याचं त्याची फ्रंटला बातमी असते की एक नॉमिनल उदाहरण सांगितलं, त्यांची कुत्री मांजरं ही यांच्या बातम्याची हेडलाईन होऊ शकतात. आणि इथं जिवंत माणसं मेली तरी म्हणजे ती 3 माणसं मेली, किती पेपरला बातम्या आल्या, किती टीव्ही चॅनलवर तिथे पोहोचले, काय नाही. हा फरक तुम्ही लक्षात घ्या. आपण मेहनत केलेली आहे, आपण कष्ट केलेले आहेत, आपण आंदोलन केलेली आहेत. आता फक्त थोडंसं ट्रायल वेगळी करूया, दिशा थोडीशी बदलूया, नवीन काहीतरी हे करूया सिस्टम. शिवाजी महाराज यासाठीच फेमस आहेत ना, कमी मनुष्यबळ आणि जास्त इम्पॅक्ट. तसं आपण 38,000 लोक, हे काही छोटा आकडा नाही, पण ज्यावेळी आपण व्यवस्थित त्या यंत्रणेला धक्के देऊ, लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही त्यांच्या अस्तित्वावरती घालायला सुरुवात करत नाही तोपर्यंत तुमचं अस्तित्व काय झालंय याची त्यांना काही किंमत नसते. आणि म्हणून जेवढे तुम्ही आक्रमक होताल तेवढ्या लवकर तुमच्या मागण्या मान्य होतील. तुम्ही चालला एकदम सविनय पद्धतीनं. तुम्ही उपोषणाला बसताय तुमच्याच घराजवळ, तुम्ही उपोषणाला बसताय तुम्ही जिथं कामाला आहे तिथं. खरं उपोषणाला बसायचं कुठं, मंत्रालयाच्या तिथं बसायचं. हा, मग ही संख्या वाढवत जाऊ, ही संख्या वाढवत जायची. आणि मंत्र्यांना घेरण्यासाठी माझ्याकडे असे अभिनव आंदोलनाचे प्रकार असतात. मला हे अधिकारी का घाबरतात, मी तर कॅमेराच घेऊन जातो, GR हातात असतो आणि जेव्हा तो मी व्हिडिओ काढतो ना त्यावेळी ते संध्याकाळपर्यंत मेट्याकटीला येतात. त्याच्या वर्गमित्राचे फोन येतात, मेहण्या पाहुण्याचे फोन येतात, अरे तू एवढा भ्रष्ट आहे माहित नव्हतं. मग ते शाणे होतात की व्हिडिओच्या अगोदर काम करा. आता पालिकेत कुणी नागरिक गेला की पहिले म्हणतात तुझं काम सांग, लगेच करून देतो, पण कॅमेरा तेवढा घेऊन येऊ नको. माझ्या घरी सुद्धा लोकांची कामं होऊ लागलेली आहेत. आपण असंच केलं पाहिजे. जिथे जिथे आरोग्यमंत्री भेटतील, जिथे सरकारचे या विभागाशी संबंधित अधिकारी भेटतील त्यांना पकडायला सुरुवात करायची. मी एकदा तुमचं हे वायसेम आहे ना
त्या YCMचा दौरा करायला आलतो आणि ते वाबळे तिथे कोणतरी अध्यक्ष वाबळे तुमचे जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख वाबळे म्हणून होते आणि ते तिथे खुर्चीत नव्हते. मी त्यांच्या माणसांना म्हणलं कुठे आहेत ते म्हणले वर फेरी मारा गेलेत. म्हणलं बोलवा त्यांना 5 मिनिटात. तो पोरगा म्हणला कोण आलंय सांगायचं. म्हणलं काय नाही फक्त कोणतरी आलं एवढंच सांग मग मी पुढे बघतो नाही तर मी वर येणार आहे. मग ते आले 5 मिनिटांनी आणि म्हणलं मला तुमच्या रुग्णालयाचा दौरा करायचा आहे, इथे काय काय प्रश्न आहेत अडचणी येतं हे मला नीट समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर मला पुढे काहीतरी करायचंय. तर त्यांना वाटलं काहीतरी असे बाकीचे येतात ना राजकारणातले कोण कोण छोटे मोठे लोक थोडंफार काय काय करायला असं. त्यांनी मला इंग्लिशमध्ये विचारलं इन व्हॉट कॅपॅसिटी यू वॉन्ट टू सी. कोणत्या अधिकारात तुम्हाला दवाखाना बघायचा आहे. म्हणलं ऍज अ सिटीजन ऑफ द इंडिया वी द पीपल ऑफ इंडिया आय वॉन्ट टू सी व्हॉट इज बिंग सर्व टू द पीपल ऑफ इंडिया. मग तो म्हणलं त्यांनी बेल दाबली. एक मला डॉक्टर दिला माझ्यासोबत कौशल पिसे म्हणून आणि म्हणे ह्यांना काय दाखवायचे तेवढं दाखव बरं का. त्या दिवशी जेवढे मला नागरिक भेटले त्या सगळ्यांची बिलं मी माफ करायला लावले, सगळ्यांची सरसकट. त्यांचा असा समज होता की इंग्लिश वाक्य आणल्यावर इम्प्रेशन पडेल. त्यांना कुठे माहिती मला सगळंच माहिती आहे. मी अमेरिकेत भाषण केलेला माणूस आहे. तुझं कुठं टिकेल इन व्हॉट कॅपॅसिटी यू वॉन्ट टू सी. मग त्यांना त्यांची मी कॅपॅसिटी दाखवली. बरेचसे प्रश्न जे सॉल्व्ह केलेत. आता माझं नाव सांगून कुणी जरी भरती झालं त्याकडून पैसे घेत नाहीत बरं का. फुकट तर फुकट लगेच महात्मा फुले जन आरोग्य योजना लगेच. आणि नाही दिलं की मला फोन आला की मी त्यांना विचारतो मग की तुमच्या संपत्तीची चौकशी करायला भाग पाडू नका. मग ते विचार करतात की आपल्या तव्यावर येणार असेल तर ह्यांच्या चुलीत आपण पाणी न ओतलेलं बरं काय. तर अशा पण त्यांना कोंडीत पकडू. एकी हे बळ आहे. गेल्या 20-25 वर्षाचा लढा म्हणजे खूप प्रदीर्घ लढा आहे. आता निर्णायक वेळ आलेली आहे. या लढ्याचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे. आपण चर्चा करू. आपण त्यांच्यावर बरं का चर्चा करू म्हणजे समोर समोर बरं का. असं नाही की त्यांनी कोणतरी त्यांचा PA दिलाय आणि कोणतरी माणूस दिलाय आणि त्याच्यावर बोलायचं नाही. समोर समोर जे आहे ते. आणि मला वाटत नाही की प्रकाश आंबेडकरांना मला नाही म्हणण्याची हिंमत होईल. बरोबर. आणि काय एक लक्षात घ्या हे जे तुमच्या बाबतीत घडलेले ना तुम्हाला काय वाटतं तुमचा असं समज आहे का तुमच्या बाबतीत घडलेले. गेले 75 वर्ष मतदारांना हे सांगतायत आपण सिंगापूर करू, आपण कॅलिफोर्निया करू, आपण शांघाय करू. इथं शेवग्याचे शेंगा कुठे पडले ते माहित नाहीत. काय पुढारी म्हणजे लोकांच्या बाजूनी निवडणूक होसपर्यंत बोलायचं, निवडणूक झाली की बिल्डरांच्या बाजूने फिरायचं. असे त्यांचे दुट्टप्पी चालते. पण तुम्हाला जो अनुभव आहे तो वाईट आहे. तो 75 वर्षी सगळ्या जनतेला वाईट आहे. त्याच्यातून सुद्धा आपल्याला जेवढं काय चांगलं करता येईल तेवढं आपण करायचा प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. मी जर एका पक्षाचा अध्यक्ष असलो तरी मी सांगेल की पुढारी बोलण्यामध्ये खूप एक्सपर्ट असतात. माझ्याबद्दल तसा समज करून घेऊ नका कारण मी पहिला वक्ता झालोय आणि मग मी पुढारी झालोय. पण मी तसला पुढारी नाही बरं का की सेटिंग मीटिंग असलं काय आपल्याकडे नसतंय. का तुम्हाला काय म्हटलं का मी की आल्यानंतर एवढे एवढे जमा करा तर मी येतो. बाकी ठिकाणी असंच चालतं. मला काही जाहीर बोलायला लावू नका की कॉन्ट्रीब्युशन म्हणा किंवा वर्गणी देणगी सगळं चालतं. मी काही विचारलं पण नाही की तुम्ही कोण लोक आहेत. बरं ह्यातलं तुम्ही कोणी माझे नातेवाईक नाही बरं का. तुम्ही कोणी माझ्या ओळखीचे नाही, कोणी मित्र नाही, कोणी काही नाही. फक्त एक ह्या समाजात 25 वर्ष आरोग्याची सेवा करणाऱ्या माणसांचा प्रश्न आहे. आपण त्यांच्या मतीला गेलं पाहिजे एवढ्याच भावनेने मी तुमच्यापर्यंत आलो. आणि पुढे आपण करूया. आता मी बोलणं थांबवतो. मी आता फ्लाईट मोडवरनं फोन काढतो. त्यांच्या PA ला पहिलं कोऑर्डिनेट करतो. जर त्यांनी लाईनवरती डायरेक्ट उचललं तर उत्तम, आपण जाऊ. आणि ते सुद्धा मी आपण जे भेटू ते गुपचूप नाही भेटणार. कॅमेरा चालूच असणार आहे. कॅमेरा चालूच असणार आहे. आणि कॅमेरा ही एकमेव अशी गोष्ट आहे की माणसाला खोटं बोलायला देत नाही. जसं आपण सकाळी उठल्यावर आरशात बघतो जेव्हा आपला चेहरा खरा दिसतो आपल्याला, तसं कॅमेरा प्रत्येकाला त्याचा खरा चेहरा. कॅमेरा हा आरसाच आहे. मग ते आपण फिरवायचं सगळीकडे. बघा हे काय बोलले होते आणि हे काय वागतायत. लक्षात घ्या जोपर्यंत आबरूवरती येत नाही तोपर्यंत कोणी सरकारी अधिकारी कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत नाही. म्हणून आपण तशा पद्धतीने गेलं पाहिजे. दुर्दैवाने भ्रष्टाचारी लोकांना समाजात प्रतिष्ठा आहे म्हणून आणखी भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे. मग माझ्या व्हिडिओमुळे तेवढं उघड होतंय की ज्या गावात हे रुबा मारतात ना की आमच्या गावचा एक साहेब मुंबईला पुण्याला PCMC मध्ये अधिकारी आहे. ते आता गावातले लोक सत्कार बंद केलेत त्यांनी की हा म्हणजे एकाने 9 लाखाचे उंदीर खरेदी केल्यात. काय भ्रष्टाचार असेल. उंदीर खरेदी केले 9 लाख रुपयाचे. रुमाल खरेदी केले 56 लाख रुपयाचे. जे कपाट असतात ना मोबाईल कॉम्पॅक्ट रॅक ज्याच्यात फायली ठेवतात. एप्रिलमध्ये टेंडर काढलं 6 कोटीचं.
जूनमध्ये काढलं डायरेक्ट 9.5 कोटीचं. अशा कुठून किमती वाढतात बरं? किती तुम्ही खरेदी केले बरं? त्याच्यावेळी 112 कोटी रुपये तुम्ही खर्च केले सॉफ्टवेअरवरती की पेपरलेस कारभार, म्हणजे सगळ्या फाईल ऑनलाईन होणार आहेत. मग हे 9.5 कोटीची कपाट कशाला पाहिजे तुम्हाला? फाईलच नसणार आहे तर कपाट कशाला पाहिजे? तर सगळं भ्रष्टाचाराचे कुरण असतंय. हे सगळं आपण नागरिकांनी बदललं पाहिजे. मतदानाच्या वेळी जागरूक राहायला पाहिजे. मटण, चिकन, दारू, बाटली, ताटली याला बळी न पडता खरा उमेदवार कोण आहे त्याला मतं दिली पाहिजेत. सुशिक्षित माणसाला मतं दिली पाहिजेत. अशिक्षित माणसांना जर मतं देताल, ज्यांना काही कळत नाही, तर वाटूळ होईल सगळं. 1965ला स्वतंत्र झालेला सिंगापूर, त्यांच्या डॉलरची 70 रुपये किंमत आहे. आपल्या शेजारी वाळवंटात असलेली दुबई, त्याची 20 पट किंमत आहे. त्याच्या दिरामची किंमत 20 रुपये. आणि आज आपण 75 वर्षानंतर सुद्धा म्हणजे आपली प्रगती एवढी मोठी आहे की 1947ला आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी अमेरिकेचे $1 आपले 4 रुपये होते. आता ते 90 रुपयावरती गेलेले. हे आपली प्रगती आहे. आपण गप्पा मारतो विश्वगुरू होण्याच्या, पण इथं लोकांचे पगार होत नाहीयेत. इथं लोकांना परमनंट करता येत नाहीये. जे परमनंट आहेत त्यांचे पगार वाढत चाललेले आहेत आणि जे सातत्यानं कंत्राटमध्ये येतं तुम्ही त्यांचे पगारही देऊ शकत नाही. ही भयानक परिस्थिती आहे. बरं, पहिलीच पोटं फुटायची वेळ तरी 8व्या वेतन आयोगाच्या चर्चा आहेत. अरे साठवणार कुठे तुम्ही हे पैसे? काम न करता 8वं वेतन, मग आम्ही काय आठवावं? म्हणून हा हिशोब विचारण्यासाठी मी राजकारणात आलोय. हा नाही, महागाई भत्ता वाढतोय, हे सगळं वाढतंय, त्यांच्या ढेऱ्या वाढतायत, त्यांचे आकडे वाढतायत, सगळं वाढतंय. पण एक लक्षात घ्या, जरी कोणी याच्यातून सुटला ना तरी नियतीच्या कचाट्यातून सुटत नाही. बऱ्याचशा मंत्र्यांना मुलंच नाहीत, हे तुम्ही समजून घ्या. बऱ्याचशा मंत्र्यांना मुलंच नाहीत, बऱ्याचशांना मुलीच आहेत. मुलींची काय परिस्थिती आहे मी सांगायला नको. टीव्हीला सगळं तुम्ही बघतायच कोणाचं काय काय चाललंय. आणि बऱ्याचशाच मंत्र्यांची पोरं अशी येतं, पप्पा आलेत बघ, मग खाली बघू का वर बघू. हे सगळं लोकांचे लाटलेले पैसे कधी घरी लागत नसतात, तळतळ असतो. म्हणून दिसायला हे मोठ्या गाड्यांमध्ये फिरताना दिसतात बॉडीगार्ड वगैरे घेऊन. घरची परिस्थिती अत्यंत वाईट असते आणि म्हणून त्यांच्या घरी कोणी माणसं फिरकत नाहीत. चांगली चांगली कुत्री घेऊन ते फिरत असतात. महागडी कुत्री त्यांच्यावर असतात, पण गरीब माणूस त्यांच्या गाडीत बसू शकत नाही. कुत्र्याला बिस्किट देतील, कुत्र्याला पिझ्झा बर्गर खायला घालतील, पण गरीब माणूस भेटला त्याला चहा सुद्धा पाजत नाहीत. ही विकृती आहे, हे वाईट गोष्ट आहे. आणि मी अनेक रिटायर माणसांना भेटलोय बरं का, बिचारे कुत्रच फिरत असतात. आणि मग या सर चहाला इकडे तिकडे, मी काय जात नाही. मी त्यांना सांगतो, कामावर असताना तुम्ही कधी कोणाची कामं केली नाही, आता रिटायर झाले तुम्ही काय कामं करणार आहे? त्यामुळे तुमची जी योग्यता आहे ती दाखवण्यासाठी तुम्ही एकाला घेऊन फिरताय, ते उत्तम आहे, ते उत्तम आहे. हा म्हणजे प्रश्न लोकांना असा पडतो की कुत्ता इसको घुमा रहा है की ये कुत्ते को घुमा रहा है. लोकांना म्हणजे कोविडच्या काळात शिंकले तरी तो रुमाल घेऊन बाजूला पळत होता, तो आता कुत्र्याची शिशू काढत फिरत असतोय रस्त्यावरती, आहे की नाही? हे सगळं बदलावं लागेल आपल्याला आणि आपण करूया. ठीक आहे, मला पुढची पण काम आहेत. तुम्हाला काय ऐकायला आवडेल, मी बोलत राहील, पण त्यांनी प्रश्न सुटणार नाही. आपल्याला ऍक्शन करावे लागेल, कृतीमध्ये जावं लागेल. हा येस, आपण तोही प्रयत्न करायचा आहे. ओके, येस.